आज आम्ही एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याने अनेक गरजू नागरिकांना दिलासा दिला आहे। आधार लिंक न झाल्यामुळे सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक वृद्ध आणि दिव्यांगांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। या निर्णयामुळे तपोवन येथील 90 नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यांच्यासाठी नेमका कोणता विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे आणि त्यातून काय साधलं, अधिक माहिती जाणून घेऊया उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्याकडून। लाभार्थ्यांनी आपला ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे। ऑनलाईन त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आणि ते रजिस्ट्रेशन व्हॅलिडेशन आपण करतो आणि आधारच्या माध्यमातून त्याचं अकाउंट हे बँकेला लिंक आहे की नाही हे बघतो। म्हणजे आता शासनाचा अतिशय चांगला निर्णय आहे की सरळ बेनिफिट हा लाभार्थ्यांना मिळणार आहे। या अनुषंगानं बरेच आम्ही हे जेव्हा डीबीटी करताचे प्रयत्न केले तेव्हा आमच्याला असं लक्षात आलं की काही लोकांचे जे म्हातारे वयस्कर लोक आहेत त्यांचे हाताचे ठसे उमटत नाहीत, त्यामुळे त्यांचं आधार अपडेशन करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात। या संदर्भात नुकताच आम्ही तपोवनमध्ये एक कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पमध्ये 90 लोकांच्या जवळपास आम्ही हाताचे ठसे म्हणजे उमटत नसलेल्या 90 लोकांचा आम्ही कॅम्प घेऊन त्यांचं आधार अपडेशन करता कारवाई केलेली आहे आणि बँक म्हणजे पोस्ट बँक जी आहे त्यामध्ये त्याचे अकाउंट उघडण्याची सुद्धा आम्ही कारवाई त्या ठिकाणी करतो आहे। म्हणून त्या लाभार्थ्यांना आता लाभ मिळेल आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी असतील, असे प्रॉब्लेम्स असतील, त्या ठिकाणी आपण या पद्धतीनं कॅम्प घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। त्या संदर्भात आता जे एप्रिल आणि मे 2 महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्या दोन्ही महिन्याच्या नुकसान भरपाईची रक्कम आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या संदर्भात आपण ई-KYCची प्रक्रिया राबवत असतो। तर ती ई-KYCची प्रक्रियासुद्धा राबवण्याची कारवाई सुरू आहे। जवळपास 25 ते 30% ई-KYC आपण केली पण आहे आणि त्याचं पेमेंट पण लगेच रिलीज होईल। तर आपण पाहिलं की जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गरजू नागरिकांना न्याय मिळाला आहे। केवळ तपोवनमधील नव्हे तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही मदत पोहोचवण्याचं काम वेगाने सुरू आहे। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला KYC पूर्ण करून घ्यावं असं आवाहनही प्रशासनाने केलं आहे। या यशस्वी उपक्रमामुळे सरकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेची खात्री पटली आहे।